नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सनराइज कम्प्युटर एज्युकेशन सांगळी तर्फे सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। आज आपण सिस्टम युनिट हा चॅप्टर शिकणार आहोत। या चॅप्टर मध्ये मदरबोर्ड, सीपीयू, मेमरी, एक्सटेन्शन कार्ड्स, पोर्ट्स, बायनरी कोडिंग हे काय आहे हे आपण समजून घेणार आहोत। तर आज आपण काय शिकणार आहोत? आज आपण सिस्टम युनिट म्हणजे नेमकं काय असतं ते समजून घेणार आहोत। सिस्टम बोर्ड किंवा मदरबोर्ड, मायक्रोप्रोसेसर म्हणजे सीपीयू, रॅम, रोम, फ्लॅश मेमोरी काय असणार आहे ते बघणार आहोत। एक्सटेन्शन स्लॉट्स अँड कार्ड्स काय असतात, यूएसबी, एचडीएमआय, इथरनेट पोर्ट्स शिकणार आहोत। शेवटी अॅनालॉग आणि डिजिटल सिग्नल, बिट अँड बाईट, बायनरी कोडिंग स्कीम समजून घेणार आहोत। तर आज आपण सुरुवात करत आहोत सिस्टम युनिट या चॅप्टरला। तर सिस्टम युनिट म्हणजे काय? सिस्टम युनिटला सिस्टम चेसिस किंवा सिस्टम कॅबिनेट सुद्धा म्हटलं जातं। परीक्षेमध्ये हा क्वेश्चन असतो की सिस्टम युनिटला दुसरं काय नाव आहे? तर सिस्टम युनिटला चेसिस किंवा सिस्टम कॅबिनेट असे म्हणतात। कम्प्युटर सिस्टमचे बहुतेक इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स यामध्ये असतात। बहुतेक म्हणण्यापेक्षा मॅक्झिमम जे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स आहेत कम्प्युटर सिस्टमचे सगळे या सिस्टम युनिटच्या आतमध्ये असतात। हा कम्प्युटरचा मुख्य कंटेनर आहे। डेस्कटॉप, नोटबुक, टॅबलेट पीसी आणि स्मार्टफोन मध्ये सिस्टम युनिट वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असतो। हे बघा स्क्रीनवर जे तुम्हाला दाखवलेलं आहे ज्याला आपण सीपीयू म्हणतो। सीपीयूच्या आतमध्ये ज्या काही गोष्टी असतात ते सगळं आपण आज शिकणार आहोत। तर हा जो तुम्हाला सीपीयू दिसत आहे याला सिस्टम चेसिस किंवा कंटेनर सुद्धा म्हटलं जातं। आता याचे प्रकार कोणते आहेत मग? डेस्कटॉप, नोटबुक, टॅबलेट पीसी आणि स्मार्ट। आता डेस्कटॉप आणि नोटबुक यांचा आकारमान वेगळा आहे, टॅबलेट पीसीचा आकारमान वेगळा आहे, स्मार्टफोनचा आकारमान वेगळा आहे। मग डेस्कटॉपला लागणारे पार्ट्स हे नोटबुक कम्प्युटरमध्ये लागू शकतील का? किंवा आपल्या मोबाईलला लागणारे पार्ट्स डेस्कटॉप कम्प्युटरला लागू शकणार का? साहजिकच आहे, याचं उत्तर आहे नाही। कारण की सगळ्यांचं आकारमान हे वेगवेगळं आहे। भले त्या पार्टची नावं सेम असतील पण त्यांचा आकारमान हा वेगवेगळा असतो आणि त्याच्या आकारमानानुसार सिस्टम युनिटचे प्रकार पडलेले आहेत। मग सिस्टम युनिटचे कोणते प्रकार आहेत? डेस्कटॉप सिस्टम युनिट आकाराने थोडेसे मोठे असते, नोटबुक लॅपटॉप मध्ये कॉम्पॅक्ट स्वरूपात असते, टॅबलेट पीसी आणि स्मार्टफोन मध्ये सिस्टम युनिट खूप छोट्या आकारामध्ये असते। म्हणजेच डिव्हाइस नुसार सिस्टम युनिटची साईज आणि शेप बदलते। तर सिस्टम युनिट मध्ये सिस्टमच्या आत सर्वात महत्वाचा एक डिव्हाइस असतो ज्याचं नाव असतं सिस्टम बोर्ड। आता आपण सिस्टम बोर्ड सेक्शन पाहणार आहोत। सिस्टम बोर्डला मदरबोर्ड किंवा मेन बोर्ड सुद्धा म्हटलं जातं। सिस्टम बोर्डला मदरबोर्ड किंवा मेन बोर्ड म्हणतात। हा महत्वाचा बोर्ड आहे। प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये तुम्हाला सिस्टम बोर्ड किंवा मदरबोर्ड बघायला दिसेल आणि या मदरबोर्डवर काय असतं मग? सॉकेट्स असतात, स्लॉट्स असतात आणि बज लाईन्स असतात। हे महत्वाचे मदरबोर्डचे भाग आहेत। कम्प्युटर मधील कंपोनेंट्स एकमेकांशी कम्युनिकेशन करण्यासाठी मदरबोर्डचा वापर केला जातो। आता मदरबोर्डवर खूप साऱ्या गोष्टी असतात, त्या एकमेकांसोबत कम्युनिकेशन करण्यासाठी मदरबोर्डचा वापर केला जातो। तर आता बघू आपण सिस्टम बोर्ड। सिस्टम बोर्डला मदरबोर्ड किंवा मेन बोर्ड म्हणतात, हे माहित असायला हवं। सिस्टम युनिट मधील प्रत्येक कंपोनंट मदरबोर्डला कनेक्ट असतो। हा बघा स्क्रीनवर जो दाखवला दिलेला आहे चित्र हा मदरबोर्डचा आहे। त्याच्यामध्ये काही सॉकेट्स आहेत, पोर्ट आहेत, बज लाईन्स आहेत, ते आयसी वगैरे आहेत, ते सगळे एकमेकांसोबत कनेक्ट आहेत। कशाच्या साहाय्याने? मदरबोर्डच्या साहाय्याने। कंपोनेंट्स मधील कम्युनिकेशन मदरबोर्ड मार्फत होतं। कम्प्युटरचे मेन सर्किट बोर्ड म्हणून मदरबोर्डला ओळखलं जातं आणि मदरबोर्ड हा कम्प्युटरचा अत्यंत महत्वाचा भाग आहे।
कधी कधी एक्झाम मध्ये विचारतं आयडेंटिफाय द पिक्चर, हा चित्र कशाचा आहे ओळखा, तर आपल्याला ओळखता आलं पाहिजे हा काय आहे, तर हा आहे मदरबोर्ड. मग मी तुम्हाला सांगितलं की मदरबोर्ड मध्ये 3 गोष्टी असतात. पहिलं असतं सॉकेट. तर सॉकेट म्हणजे काय, सॉकेट हे चिप्स कनेक्ट करण्यासाठी कनेक्शन पॉइंट्स प्रदान करतात. सॉकेट हे काय करतात, चिप्स कनेक्ट करण्यासाठी कनेक्शन पॉइंट प्रदान करतात, जसं की मायक्रो प्रोसेसर. हा बघा तुम्हाला इथे दिलेला पहिला स्लॉट हा वाला, हा कोणता स्लॉट आहे, हा सॉकेट आहे. आणि या सॉकेटवर काय असतं, मायक्रो प्रोसेसर. कम्प्युटरचा जो महत्वाचा पार्ट आहे तो कुठं असतो, या सॉकेटमध्ये असतो. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं पार्ट आहे स्लॉट. स्लॉट स्पेशलाइज कार्ड किंवा सर्किट बोर्ड कनेक्ट करण्यासाठी वापरला जातो. जसे महत्वाचे जे काही पार्ट आहेत, जसं ग्राफिक्स कार्ड असेल, तो जर तुम्हाला लावायचा आहे तर तो या स्लॉटला लावलेला असतो, त्याला म्हटलं जातं स्लॉट. स्पेशलाइज कार्ड जसं की रॅम असेल किंवा एखादा ग्राफिक्स कार्ड असेल तो या ठिकाणी लावला जातो. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं कंपोनेंट आहे मदरबोर्डचं, ते म्हणजे बज लाईन. आता बज लाईन्स म्हणजे काय, बज लाईन्स इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स कम्युनिकेट करण्यासाठी पाथवे देतात. म्हणून सॉकेट, स्लॉट आणि बज लाईन्स मदरबोर्डचे महत्वाचे भाग आहेत. आता बघू आपण एक्झाम्पल. हा सॉकेट आहे, हा स्लॉट आहे, हे वेगवेगळ्या लोकेशनला आहेत. मग याचे आणि याचे कनेक्शन कसं होणार, तर त्यासाठी या इथे तुम्हाला बज लाईन्स दाखवलेल्या आहेत. बज लाईन्स म्हणजेच काय, एक प्रकारचे तार आहेत जे एकमेकाला जोडण्यासाठी वापर केला जातो, पण ते आपल्याला ओपन दिसत नाही. जसं तुम्हाला बोर्डवरून लाईट पर्यंत वायर गेलेला आहे, सेम तसंच या ठिकाणी सॉकेट आणि स्लॉट कनेक्ट करण्यासाठी या बज लाईनचा वापर करतात. तर मदरबोर्डवर महत्वाचे 3 घटक असतात. एक सॉकेट ज्याच्यावर मायक्रो प्रोसेसर असतो, स्लॉट त्याला विशिष्ट असे कार्ड तुम्ही लावू शकता जसं ग्राफिक्स कार्ड वगैरे, आणि हे कम्युनिकेट करण्यासाठी, कनेक्ट करण्यासाठी बज लाईन्स पाथवे देतात. त्याच्यानंतर बघू आपण मायक्रो प्रोसेसर. हा आपल्याला माहित असायला पाहिजे. कम्प्युटर सिस्टीम मध्ये सर्वात महागडी वस्तू कोणती असेल तर ही मायक्रो प्रोसेसर, ज्याला आपण सीपीयू म्हणतो. मायक्रो प्रोसेसरला कम्प्युटर सिस्टीमचं ब्रेन म्हटलं जातं. जे काही थिंकिंग, कंट्रोलिंग आहे ते सगळं कोण करतं, मायक्रो प्रोसेसर. सीपीयू इन्स्ट्रक्शन प्रोसेस करतो. ज्या काही आपण इन्स्ट्रक्शन देतो इनपुट डिव्हाइसच्या साहाय्याने, त्याच्यावर सीपीयू काय करतो, प्रोसेस करतो. कम्प्युटर मधील कॅल्क्युलेशन आणि कंट्रोल ऑपरेशन सीपीयू करते. जे काही आकडेमोड केल्या जातात एक्सेल मध्ये, ते सगळं कोण करतं, सीपीयू, ज्याला मायक्रो प्रोसेसर म्हणतात. सीपीयूचा फुल फॉर्म सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. सीपीयूची पॉवर कम्प्युटरच्या परफॉर्मन्सवर परिणाम करते. जेवढं सीपीयूचं वर्जन हायर असेल तेवढं तुमचं सिस्टम युनिट किंवा तुमचे कम्प्युटर त्या पद्धतीनं परफॉर्म करेल. जर प्रोसेसर ओल्ड असेल तर तुम्हाला कम्प्युटरचा परफॉर्मन्स म्हणजे स्पीड पाहिजे तसा भेटणार नाही. सीपीयू म्हणजे ब्रेन ऑफ कम्प्युटर. परीक्षेसाठी हे लक्षात ठेवा, सीपीयू म्हणजे ब्रेन ऑफ कम्प्युटर. त्याच्यानंतर सीपीयू मध्ये महत्वाचे 2 घटक असतात. एक आहे कंट्रोल युनिट, म्हणजे असं म्हणू शकता की तुम्ही सीपीयूचे काम, तर पहिला घटक आहे किंवा पहिला युनिट आहे कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट कम्प्युटर सिस्टमला प्रोग्राम इन्स्ट्रक्शन कशा कॅरी आउट करायच्या ते सांगते. ते कम्प्युटरच्या बाकी पार्ट्सला डायरेक्शन देते. जसं जे काही डिव्हाइस जोडलेले आहेत, जे काही हार्डवेअर घटक जोडलेले आहेत, यांना डायरेक्शन देण्याचे काम सीपीयू करत असतो. कम्प्युटरच्या बाकी पार्ट्सला डायरेक्शन देतो. इन्स्ट्रक्शन फ्लो कंट्रोल करण्याचे काम, जे काही इन्स्ट्रक्शन्स आपण देतो मल्टिपल इनपुट डिव्हाइसच्या साहाय्याने, त्यांना कंट्रोल करण्याचे काम हे कंट्रोल युनिट करत असते. कंट्रोल युनिट सीपीयूचा महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे अर्थमेटिक
लॉजिक युनिट, ज्याला ALU असं म्हटलं जातं. आता ALU म्हणजे काय, तर अर्थमेटिक लॉजिक युनिट. ALU काय करतं, अर्थमेटिक आणि लॉजिकल ऑपरेशन करतं. आता अर्थमेटिक म्हणजे जे काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत ते ALUच्या सहाय्याने केलं जातं, आणि जे लॉजिकल ऑपरेशन्स आहेत, लॉजिकल्स म्हणजे जे तर्क लावून जे सॉल्व्ह केले जातात, त्याला आपण इफ स्टेटमेंट म्हणतो, ते ALUच्या सहाय्याने सॉल्व्ह केले जातात. आता मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणजे जसं ऍडिशन झालं, सबस्ट्रॅक्शन झालं, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन म्हणजे प्लस करायचं आहे, मायनस करायचं आहे, मल्टिप्लिकेशन गुणाकार करायचा आहे, हे सगळं कोण करतं, हे ALU हा युनिट घटक करतो. लॉजिकल ऑपरेशन्स म्हणजे तेच कंपॅरिझन वगैरे जे असेल, इफ स्टेटमेंट वगैरे म्हटलं, हे ALU या घटकामुळे साध्य होतं. तर मायक्रो प्रोसेसरचे महत्वाचे दोन युनिट, पहिला आहे कंट्रोल युनिट आणि दुसरा आहे लॉजिकल युनिट. त्याच्यानंतर प्रोसेसर एक्झाम्पल्स. आता मार्केटमध्ये कोणते कोणते मायक्रो प्रोसेसर्स आहेत, तर मार्केटमध्ये इंटेल प्रोसेसरची उदाहरणे म्हणजे कोर 2DO. इंटेल कंपनीचे मार्केटमध्ये प्रोसेसर्स आहेत, त्याचे व्हर्जन्स आहेत. पहिला व्हर्जन आहे कोर 2DO आहे, कोर i3 आहे, कोर i5, कोर i7, हे इंटेलची प्रोसेसर्स आहेत. तसेच मार्केटमध्ये रायझन प्रोसेसर सुद्धा आहे. म्हणजे असं समजू शकतं की इंटेल सेपरेट कंपनी आहे, रायझन सेपरेट कंपनी आहे. रायझनचे पण व्हर्जन्स आहेत, रायझन 3, रायझन 5, रायझन 7. आता ह्या व्हर्जन नुसार त्यांची किंमत ठरत असते. रायझन 3 थोडसा स्वस्त भेटेल, रायझन 5 त्याच्यापेक्षा थोडसा महाग, रायझन 7 त्याच्यापेक्षा जास्त महाग. आता दोन पैकी कुठला प्रोसेसर आपल्याला घ्यायला पाहिजे, जर तुम्ही गेमिंग वगैरे किंवा जास्त ग्राफिक्सचे कामं करू शकता, जास्त पॉवर पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही रायझनचा वापर करू शकता. अदरवाईज इंटेलचा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर प्रोसेसर जनरेशन आणि मॉडेल कम्प्युटरच्या परफॉर्मन्सवर परिणाम करतात. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्या कम्प्युटरमध्ये i5, 4 जनरेशन, 6 जनरेशन, 7 जनरेशन, 8 जनरेशन असं सांगितलं होतं. जनरेशन्स म्हणजे मायक्रो प्रोसेसरच्या पिढी. तर जेवढी जास्त जनरेशन्स असेल तेवढा तुम्हाला परफॉर्मन्स चांगला भेटेल. आता मायक्रो प्रोसेसरचं लेटेस्ट जनरेशन हे 13 आहे. कोणतं? 13. आपल्याला माहित पाहिजे मायक्रो प्रोसेसरचं लेटेस्ट जनरेशन आहे 13. परीक्षेसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा सीपीयू म्हणजे कम्प्युटरचा ब्रेन, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा घटक आहे मेमोरी. आता मेमोरी म्हणजे काय, मेमरीमध्ये रॅम येतं, रॉम येतो, फ्लॅश मेमरी येतो, यांचा समावेश होतो. मेमरी डेटा, इन्स्ट्रक्शन्स आणि इन्फॉर्मेशन ठेवण्यासाठी होल्डिंग एरिया म्हणून काम करते. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं सेकंडरी स्टोरेज, जेव्हा आपण चॅप्टर शिकला त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्टोरेजचे प्रकार आणि कोणकोणते डिव्हाइस आहे ते सांगितलं होतं. आता मेमरीमध्ये काय होणार, डेटा स्टोअर होणार. कम्प्युटर परफॉर्मन्स साठी मेमरी खूप महत्वाची आहे. कम्प्युटर सिस्टम मध्ये प्रत्येक पार्टचा विशिष्ट असं महत्व आहे. कम्प्युटरचा परफॉर्मन्स चांगला पाहिजे असेल तुम्हाला, तर त्यासाठी मेमरी तेवढीच महत्वाची आहे जेवढं मायक्रो प्रोसेसर. तुमच्या मायक्रो प्रोसेसरचं वर्जन हायर आहे, पण जर त्या कम्प्युटरची मेमरी कमी असेल तर तुम्हाला जसा परफॉर्मन्स पाहिजे होता तसा परफॉर्मन्स मिळणार नाही. आता मेमरी म्हणजे काय, मेमरी म्हणजे डेटा, इन्स्ट्रक्शन आणि इन्फॉर्मेशन ठेवण्याची होल्डिंग एरिया. सीपीयू सध्या प्रोसेस करत असलेला डेटा मेमरीमध्ये असतो किंवा असू शकतो. मेमरी जितकी चांगली तितके कम्प्युटरचे काम जलद होण्यास मदत होते. असं म्हणतो आपण की माझ्या मोबाईलला रॅम 8 GB आहे, मग 12 GB असेल तर त्याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स मिळेल, 16 GB असेल तर अजून जास्त चांगला परफॉर्मन्स मिळेल. म्हणजे जेवढी जास्त मेमरी तेवढा
त्या डिव्हाइसचा परफॉर्मन्स हा चांगला असेल. रॅम, रॉम, फ्लॅश मेमरी हे मेमोरीचे महत्वाचे प्रकार आहेत. त्याच्यापैकी आपण आता बघू रॅम. चित्रावर दाखवलेलं आहे तुम्हाला. रॅम हे असं असतं. रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. सीपीयू सध्या प्रोसेस करत असलेला प्रोग्राम किंवा डेटा रॅम मध्ये असतो. पॉवर बंद झाल्यावर रॅम मधील इन्फॉर्मेशन पुसली जाते. म्हणून रॅमला व्होलाटाईल किंवा टेम्पररी डिव्हाइस समजला जातो. रॅमला व्होलाटाईल मेमरी म्हणतात. त्याच्यानंतर रॉम. रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी. एक्झाम मध्ये याच्या फुल फॉर्म विचारतो. सीपीयू रॉम चिप वरील डेटा किंवा प्रोग्राम रीड करतो. आता कम्प्युटर जेव्हा सुरू होतो तेव्हा काही इन्स्ट्रक्शन ज्या असतात त्या रीड करण्याचं काम सीपीयू करतो. मग त्या इन्स्ट्रक्शन स्टोअर कुठे असतात? त्या इन्स्ट्रक्शन स्टोअर असतात रोम चिप मध्ये. रीड ओनली म्हणजे युजर सहजपणे त्यामध्ये राईट किंवा चेंज करू शकत नाही. त्याच्यामध्ये आपण डेटा ऍड किंवा चेंज करू शकत नाही. स्टार्टअप इन्स्ट्रक्शन रोम मध्ये असू शकतात. जसं मी म्हटलं, स्टार्टअप म्हणजे सुरू करताना, कम्प्युटर सुरू करताना ज्या महत्वाच्या इन्स्ट्रक्शन्स असतात त्या रोम चिप मध्ये स्टोअर केलेल्या असतात. रॅम मधली माहिती पॉवर ऑफ झाल्यावर साधारणपणे जात नाही. रॉम मधली माहिती पॉवर बंदही झाला तरी ती पुसल्या जात नाही. त्याच्यानंतर मेमोरीचा तिसरा प्रकार आहे फ्लॅश मेमोरी. फ्लॅश मेमोरीमध्ये रॅम आणि रोम ह्या दोघांचेही फीचर्स असतात, म्हणजे वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे पॉवर बंद झाल्यावरही फ्लॅश मेमोरी मधली इन्फॉर्मेशन हरवत नाही. रॅम मधली इन्फॉर्मेशन हरवते पण फ्लॅश मेमोरी मधली इन्फॉर्मेशन हरवत नाही, म्हणजे डिलीट होत नाही. जसं की पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड किंवा एसएसडी मध्ये फ्लॅश मेमोरी टेक्नॉलॉजी वापरली जाते. आता तुम्ही बघाल दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी चेंज होत चालली. आधी रॅम्स असायच्या, रॅमच्या ठिकाणी आता असे काही रॅम्स येतात मार्केटमध्ये की त्याच्यामधली माहिती जनरली काही वेळासाठी तरी स्टोअर असते. तर ही फ्लॅश मेमोरीची उदाहरणे होते पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, एसएसडी. पोर्टेबल स्टोरेज साठी युजफुल आहेत. पोर्टेबल म्हणजे यांचा आकारमान तुम्ही बघू शकता किती छोटा आहे, आकाराने लहान असतात आणि तुम्ही याच्यामध्ये हज डाटा स्टोअर करू शकता. तर ही होती मेमोरीची 3 उदाहरणे, रॅम, रोम आणि फ्लॅश मेमोरी. रॅम टेम्पररी असते, काही वेळापुरताच डेटा स्टोअर करते पण महत्वाचं पार्ट आहे. रोम कम्प्युटर सुरू करण्यासाठी ज्या काही महत्वाच्या इन्स्ट्रक्शन्स असतात त्या रोम चिप मध्ये स्टोअर असतात. फ्लॅश मेमोरी हे रॅम आणि रोमच्या फीचर्स मिळून बनलेली आहे. पॉवर बंद झाल्यावर याच्यामधला डेटा स्टोअर असतो. त्याच्यानंतर आहे एक्सपेन्शन स्लॉट्स किंवा पोर्ट्स. आता आपण एक्सपेन्शन अँड पोर्ट्स पाहणार आहोत. आता एक्सपेन्शन म्हणजे कम्प्युटरचा जर तुम्हाला विस्तार करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पोर्ट्सची गरज पडेल. एक्सपेन्शन कार्ड्स कम्प्युटरमध्ये एक्स्ट्रा फीचर ऍड करतात. पोर्ट्स बाहेरील डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी वापरले जातात, जसं की यूएसबी, एचडीएमआय आणि इथरनेट हे महत्वाचे पोर्ट्स आहेत. आता आपण बघू एक्सपेन्शन कार्ड्स. ग्राफिक्स कार्ड. जर तुम्ही तुमच्या कम्प्युटरला ग्राफिक्स कार्ड लावता, एक्सपेन्शन म्हणजे हे बाहेरील आहे, हे जर तुम्ही ऍडिशनल लावता तर काय होईल? ग्राफिक्स कार्ड 3D ग्राफिक्स आणि ॲनिमेशन क्वालिटी इम्प्रूव्ह करते. म्हणजे तुमच्या कम्प्युटरचं ग्राफिक्स क्वालिटी किंवा जे ॲनिमेटेड व्हिडिओ असतील किंवा ॲनिमेशन्स असतील ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ग्राफिक्स कार्डची गरज पडते. दुसरं नेटवर्क इंटरफेस कार्ड. कम्प्युटर नेटवर्कशी कनेक्ट करण्यासाठी, म्हणजे जर तुम्हाला एका कम्प्युटरला दुसरा कम्प्युटर अटॅच करायचं असेल तर तुम्हाला नेटवर्क इंटरफेस कार्ड NIC तुम्हाला तुमच्या कम्प्युटरला अटॅच करावं लागेल. वायरलेस नेटवर्क कार्ड म्हणजे जर तुम्हाला विदाऊट केबल कनेक्शन करायचे आहे, त्याला आपण वायफाय म्हणतो. आज आपले मोबाईल वायफायने कनेक्ट होतात, केबलची गरज पडत नाही. तर जर तसंच तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपला सुद्धा
किंवा लॅपटॉपला विदाउट केबल कनेक्शन प्रोव्हाइड करायचं असेल तर वायरलेस नेटवर्क कार्ड तुम्हाला अटॅच करावा लागेल. टीव्ही ट्यूनर कार्ड टेलिव्हिजन पाहणे आणि व्हिडिओ कॅप्चर करणे शक्य करते. तुम्ही तुमच्या डेस्कटॉप कम्प्युटरला ॲज अ कम्प्युटर किंवा ॲज अ टीव्ही म्हणून वापरू इच्छित असाल तर तुम्हाला एकाच डिव्हाइसवर दोन्ही गोष्टी करणे शक्य होईल. किंवा जर तुम्ही टीव्ही ट्यूनर कार्ड तुमच्या सिस्टमला लावत असाल तर टीव्ही ट्यूनर कार्ड लावलं तर आपण आपल्या कम्प्युटरवरती टीव्ही सुद्धा बघू शकतो. ही सर्व एक्सपान्शन कार्डची उदाहरणे. हे जर आपण अटॅच केले तर आपल्या कम्प्युटरचा विस्तार होतो. त्याच्यानंतर प्लग अँड प्ले. प्लग म्हणजे लावणे, प्ले म्हणजे सुरू. लावता बरोबर स्वतः सुरू होणे याला म्हणतात प्लग अँड प्ले. प्लग अँड प्ले ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरशी संबंधित कॉन्सेप्ट आहे. म्हणजे जे काय आपण नवीन डिव्हाइस हार्डवेअर जोडू कम्प्युटरला तेव्हा त्याच्याशी रिलेटेड सॉफ्टवेअर स्वतः कम्प्युटर लोड करतो. डिव्हाइस कनेक्ट केल्यावर सिस्टम ते ऑटोमॅटिक डिटेक्ट करू शकते. युजरला कॉम्प्लेक्स मॅन्युअल कॉन्फिगरेशनची कमी लागते. मग आता समजा मला कम्प्युटरचं नॉलेजच नाहीये, सॉफ्टवेअरचं नॉलेज नाहीये, तर ते डिव्हाइस मी कसं इन्स्टॉल करू शकेन? त्यासाठी जे काही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ते काय करतात, प्लग अँड प्ले डिव्हाइस तयार करतात. म्हणजे ॲज अ मी युजर तो डिव्हाइस मी आणेन, सिस्टमला कनेक्ट करेन, कनेक्ट करता बरोबर तो स्वतः इन्स्टॉल होईल. म्हणजे मला इन्स्टॉलेशन करायची गरज पडली नाही. त्यासाठी मार्केटमध्ये तुम्हाला प्लग अँड प्ले डिव्हाइस बघायला मिळतील. मॉडर्न डिव्हाइस मध्ये प्लग अँड प्ले खूप कॉमन आहे. जसं मी आता तुम्हाला बोललो. उदाहरणार्थ जसं पेन ड्राईव्ह आहे, कनेक्ट केल्यावर कम्प्युटर ते आपोआप डिटेक्ट करते. तुम्ही तुमच्या मोबाईल जरी कम्प्युटरला कनेक्ट केले यूएसबी केबलच्या सहाय्याने तर कम्प्युटर त्याला स्वतः ऑटोमॅटिक डिटेक्ट करते. त्याला म्हणतात प्लग अँड प्ले. त्याच्यानंतर पोर्ट्स. पोर्ट्स कशासाठी? बाहेरील गोष्टी कम्प्युटर सिस्टमला जोडण्यासाठी. जसं तुमच्याकडे मोबाईल असेल, मोबाईलला जर चार्जिंग करायचं असेल तर तुम्ही चार्जिंग पोर्टला केबल लावता, त्याच्यानंतर चार्जिंग होतो. जर तुम्हाला गाणी ऐकायची असतील, हेडफोन कनेक्ट करायचा असेल तर तुमच्या मोबाईलला हेडफोनसाठी पोर्ट दिलेला आहे. सिम कार्ड घालण्यासाठी सिमचे पोर्ट दिलेलं आहे. मेमोरी लावण्यासाठी मेमोरी पोर्ट दिलेला आहे. तसेच कम्प्युटरमध्ये बाहेरील गोष्टी जोडण्यासाठी पोर्ट दिलेले असतात. जसं पोर्ट हा एक्सटर्नल डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी सॉकेट असतो, जसं मी तुम्हाला आता सांगितलं आहे. सिस्टम युनिटवर विविध पोर्ट्स असतात. तुम्ही सीपीयूच्या बॅक साईडला किंवा फ्रंट साईडला ह्या गोष्टी बघू शकता, हे तुम्हाला दिसतात. जसं की कीबोर्ड, माऊस, प्रिंटर, स्टोरेज डिव्हाइस कनेक्ट करायचे असतील तर यूएसबी पोर्टचा वापर केला जातो. हा स्क्रीनवर तुम्हाला दिलेला पहिला बघा, याला यूएसबी पोर्ट म्हणतात. यालाच माऊस, प्रिंटर, कीबोर्ड, पेन ड्राईव्ह सगळे डिव्हाइस याला कनेक्ट होतात. एचडीएमआय पोर्ट हा बघा, हा जो दिलेला आहे 2 नंबरचा, हा एचडीएमआय पोर्ट आहे. एचडीएमआय पोर्टला काय म्हटलं जातं? हाय डेफिनिशन व्हिडिओ आणि ऑडिओ प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर इथरनेट पोर्ट हा जो दिलेला आहे तिसरा, हा इथरनेट पोर्ट. इथरनेट म्हणजे इंटरनेट. जर तुम्हाला तुमच्या कम्प्युटरला इंटरनेट कनेक्ट करायचं असेल तर मॉडेम वरून जो केबल आहे तो केबल तुम्हाला सीपीयूला या ठिकाणी अटॅच करावा लागेल, या ठिकाणी. हा बघ, तर हे होते पोर्ट ज्यांच्या साहाय्याने आपण बाहेरून काही गोष्टी कनेक्ट करू शकतो. जसं यूएसबी, कीबोर्ड, माऊस मी तुम्हाला सांगितलंय. एचडीएमआय हाय डेफिनेशन व्हिडिओ वगैरेसाठी, टीव्ही वगैरे अटॅच करायचे असेल तुम्ही याची साहाय्याने करू शकता. इथरनेट इंटरनेट कनेक्शन किंवा फाईल ट्रान्सफर करण्यासाठी याचा वापर केला जातो. हे बघा, हे सीपीयूच्या बॅक साईड दिलेला आहे इथे. हा इथे सगळे पोर्ट्स दिलेले आहेत, हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर डेटा अँड कोडिंग. आता आपण इलेक्ट्रॉनिक डेटा आणि कोडिंग सेक्शन पाहणार आहोत. कम्प्युटर डेटाला डिजिटल फॉर्म मध्ये प्रोसेस करतो. कम्प्युटर डेटाला डिजिटल फॉर्म मध्ये प्रोसेस करतो. जसे की अॅनालॉग सिग्नल, डिजिटल सिग्नल, बीट, बाईट या संकल्पना येथे महत्वाच्या असतात. या कन्सेप्ट थिअरी परीक्षेसाठी विचारल्या जाऊ शकतात.
आता त्याच्यामध्ये आपण पहिलं बघू इलेक्ट्रॉनिक डेटा अँड इन्स्ट्रक्शन. माणसे लेटर्स, नंबर्स, स्पेशल कॅरेक्टर वापरून इन्स्ट्रक्शन्स फॉलो करतात. आपल्याला जर एखादं अक्षर हवं आहे तर आपण लेटर्स टाईप करून कीबोर्डच्या साहाय्याने, नंबर्स टाईप करून किंवा इमेज देऊन त्याला किंवा स्पेशल कॅरेक्टर्स देऊन. कम्प्युटरला मात्र इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स समजतात. कम्प्युटरला एबीसीडी, स्पेशल कॅरेक्टर, इमेजेस हे काही समजत नाही. कम्प्युटरला फक्त इलेक्ट्रॉनिक सिग्नल समजतात. कम्प्युटर सिस्टीम इन्फॉर्मेशन डिजिटल फॉर्म मध्ये प्रोसेस करते. डेटा कम्प्युटराइज मध्ये 0 आणि 1च्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट होतो. जसं मी तुम्हाला म्हटलं, कम्प्युटरला फक्त इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स समजतात. कोणते? डिजिटल इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स. याच्यामध्ये 0 आणि 1चा समावेश होतो. कम्प्युटरला फक्त 2च अंक समजतात, 0 आणि 1. त्याला ABCD काहीच समजत नाही. मग आपण कीबोर्डवरून ए टाईप केल्यावर कम्प्युटरच्या मॉनिटरवरती आपल्याला ए दिसतो. तो कसा दिसतो तो समोर बघू. फक्त एवढ्या लक्षात ठेवा, कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स वापरतो आणि त्याला डेटा प्रोसेस करताना फक्त 0 आणि 1 हे 2च अक्षर समजतात, ज्याला बायनरी सिस्टम म्हटलं जातं. सिग्नलचे 2 प्रकार पडतात, एक अॅनालॉग आणि दुसरा आहे डिजिटल. आपला आवाज अॅनालॉग किंवा कंटिन्युअस सिग्नल तयार करतो. जसं बघा हे दिलेलं आहे इथे वेव्ह लाईन, हे अॅनालॉग एक्झाम्पल आहे. म्हणजे याच्यामध्ये कंटिन्युइटी असते. बघा हे असं कंटिन्यू असतं, याच्यात कमी जास्तपणा असतो पण कंटिन्युइटी असते, ब्रेक नसतो. पण कम्प्युटर जो सिग्नल वापरतो ते असतात डिजिटल इलेक्ट्रॉनिक सिग्नल. याच्यामध्ये ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ ही वाली प्रोसेस होते, त्याला म्हणतात डिजिटल इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स. त्याच्यानंतर बीट अँड बाईट. बायनरी सिस्टीम मध्ये प्रत्येक 0 किंवा 1 ला बीट म्हणतात. जसं मी तुम्हाला म्हटलं, कम्प्युटरला 2च अंक समजतात, 0 आणि 1, तर त्याला म्हटलं जातं बीट. बायनरी सिस्टीम मध्ये प्रत्येक 0 किंवा 1 ला बीट म्हणतात. जेव्हा 8 बीट एकत्र येतात तेव्हा त्याला म्हटलं जातं बाईट. 8 बीटचा ग्रुप म्हणजेच बाईट. सिस्टम युनिटमध्ये 1 पॉझिटिव्ह चार्जने आणि 0 नो इलेक्ट्रॉनिक चार्ज म्हणजे मायनस चार्ज, निगेटिव्ह चार्ज ने रिप्रेझेंट होतो. कम्प्युटर डेटा बिट्स आणि बाईट्स मध्ये प्रोसेस करतो. आपल्याला माहिती आहे सर्वात छोटं युनिट आहे बीट अँड बाईट. मग बाईट्स मिळून बनतं केबी, मग केबी मिळून बनतं एमबी, ते आपण मागे क्लासमध्ये शिकलेलो आहोत. कम्प्युटर डेटा बिट्स आणि बाईट्स मध्ये प्रोसेस करतो. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की कम्प्युटरला एबीसीडी काहीच नाही समजत, कम्प्युटरला फक्त 0 आणि 1 समजतात. तर कम्प्युटरची स्वतःची अशी लँग्वेज आहे ज्याला म्हणतात बायनरी कोडिंग स्कीम. बायनरी कोडिंग स्कीम कॅरेक्टरला बिट्सची युनिक सिक्वेन्स देते. आता कॅरेक्टर म्हणजे अक्षर, जसं ए हा एक अक्षर झाला, बी हा एक अक्षर झाला, तर प्रत्येक अक्षराला सेपरेट बीट असतो. जसं पहिलं बायनरी कोडिंग स्कीम आहे एच की, त्याला काय वाटलं जातं एच की. पर्सनल कम्प्युटरमध्ये वाईडली यूज. याचा वापर कुठे होतो? पर्सनल कम्प्युटरमध्ये. जसं आपला डेस्कटॉप झाला, लॅपटॉप झाला, याच्यामध्ये जी लँग्वेज यूज केली जाते तिचे नाव आहे एच की. दुसरा आहे FC डिस्क, मेनफ्रेम कम्प्युटरमध्ये वापरला जातो. मी तुम्हाला कम्प्युटरचे प्रकार सांगितले, जसं सुपर कम्प्युटर, मेनफ्रेम, मिनी आणि मायक्रो. तसंच मेनफ्रेम कम्प्युटरमध्ये FC डिस्क या बायनरी कोडिंग स्कीमचा वापर केला जातो आणि आपल्या डेस्कटॉपमध्ये एच की या बायनरी कोडिंग स्कीमचा वापर केला जातो. तसंच तिसरी आहे युनिकोड, जिला इंटरनॅशनल लँग्वेज असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 16 डिजिटचा कोड असतो. आता युनिकोडची काय गरज पडली? बघा, आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलतो. आपण मराठी बोललो आणि एखादा फॉरेनच्या व्यक्ती असेल जापनीज, आपण जे मराठी बोलतो त्याला समजणार का? नाही समजणार.
मग तो जापनीज मध्ये बोलेल तर आपल्याला समजणार का? नाही समजणार. त्यासाठी मग आपल्याला काय करावं लागतो, एक ट्रान्सलेटर लागेल. आपण बोलू तो ट्रान्सलेटर ट्रान्सलेट करेल आणि त्याला समजेल. सेम तसंच आपण जे काही बोलतो ते जे काही करू ते कम्प्युटरला समजणार नाही. त्यासाठी या बायनरी कोडिंग स्कीम बनवलेल्या आहेत. एक प्रकारचे ह्या काही आहेत ट्रान्सलेटर्स. HKey, FCDISC and Unicode ह्या काही आहेत बायनरी कोडिंग स्कीम्स आहेत. HKey चं फुल फॉर्म आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. कशासाठी? डेस्कटॉप कम्प्युटरसाठी. FCDISC एक्सटर्नल बायनरी कोड डेसिमल इंटरचेंज कोड. ह्या दोन्ही लँग्वेज मध्ये 8 बीटचा एक कॅरेक्टर बनतो. म्हणजे एक अक्षर लिहिण्यासाठी 8 नंबरचा वापर केला जातो. 8 नंबर म्हणजे 0 आणि 1 हे 8 वेळा असतील. आणि युनिकोड मध्ये 16 बीट कोड फॅमिली असते. याला इंटरनॅशनल लँग्वेज म्हणतात. वेगवेगळ्या कोडिंग स्कीम्स मध्ये ए सारख्या कॅरेक्टरला वेगवेगळे बायनरी कोड असाइन होऊ शकतात. जसं मी तुम्हाला म्हटलं FCDISC मध्ये 8 कॅरेक्टर्स, HKey मध्ये 8 कॅरेक्टर्स, युनिकोड मध्ये 16 कॅरेक्टर्स. या दोघांचे कॉम्बिनेशन करून युनिकोड बनवलेली आहे. तिला म्हटलं जातं 16 बीट फॅमिली इंटरनॅशनल लँग्वेज युनिकोड. सगळ्यात जास्त वापर कोण करतो याचा? चायनीज अँड जापनीज लोक करतात. का बरं? कारण की ह्या दोन लँग्वेज अशा आहेत की ज्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त कामा आणि मात्रांचा वापर केला जातो. क्विक रिव्हिजन करू आपण. आजच्या चॅप्टर मध्ये काय शिकलो? सिस्टम युनिट म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट ठेवणारा कॅबिनेट. मदरबोर्ड म्हणजेच मेन बोर्ड. CPU म्हणजे ब्रेन ऑफ कम्प्युटर. रॅम वोलाटाईल मेमोरी आहे. रॉम रीड ओनली मेमोरी आहे. USB, HDMI, इथरनेट हे पोर्ट्स आहेत. बीट 0 किंवा 1 पासून बनतो. बाईट 8 बीट पासून बनतो. एक्झामच्या दृष्टिकोनातून सिस्टम बोर्डला मदरबोर्ड म्हणतात. सॉकेट चिप्स कनेक्ट करतात. स्लॉट कार्ड्स कनेक्ट करतात. बस लाईन्स कम्युनिकेशन पाथवे प्रोव्हाइड करतात. ALU अर्थमेटिक अँड लॉजिकल ऑपरेशन करतात. रॅम पॉवर ऑफ झाल्यावर डेटा लूज करते म्हणजे लॉस करते. HKey पर्सनल कम्प्युटर मध्ये वाईडली यूज केली जाते. तर आज आपण सिस्टम युनिट हा चॅप्टर पूर्ण केला आहे. महत्वाचे मुद्दे रिवाइज करा, प्रॅक्टिस टेस्ट सोडवा, व्हिडिओला परत परत बघा, तुम्हाला समजेल. थेअरी समजण्यासाठी थोडीशी कठीणच असते ऍज कम्पेअर्ड टू प्रॅक्टिकल. समजून घेण्याचा प्रयत्न करा, नक्की तुम्हाला समजेल. धन्यवाद.